हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। महापालिका निवडणुकीआधीच महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसला त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य। काँग्रेस नेत्यांच्या स्वबळाच्या घोषणांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीत विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। निवडणुकीत पैसे लागतात, पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असं अजिबात होत नाही। समजने वाले को इशारा काफी है, प्रफुल्ल पटेलांचा रोख कोणाकडे। जो जिता वही सिकंदर असं फडणवीस म्हणाले। सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकलं नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। वांद्र्यातील किल्ल्यावरती दारू पार्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री, चित्रेंचा आशिष शेलारांना सवाल। योगेश क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश, निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना भाजपाचा धक्का। सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघात स्थळाची पाहणी, शहराच्या जवळील रस्त्यांचं सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी। उल्हासनगरमध्ये कुऱ्हाड घेऊन एका तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। आणि नागपूर उमरेड रोडवरती धावत्या ट्रॅव्हल बसला आग, 45 प्रवासी थोडक्यात बचावले, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। स्थानिक स्वराज्य संस्थांवरती सत्ता मिळवण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। कुठे युती, कुठे स्वबळ, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हणत सत्ताधारी नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटलेत। मग रायगड असो, कल्याण डोंबिवली असो किंवा जालना, या ठिकाणी महायुतीतले मित्रपक्ष एकमेकांना थेट आव्हान देऊ लागलेले आहेत। त्यामुळे महायुतीतला कलगीतुरा समोर आलाय। जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असो, दळवी असते, रवींद्र असते, आमचा योगेश कदम असते, तर सांगापलटी घोडे पडा। न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा पैचे वक्तव्य करतात। युती करा त्यांच्या मनातच नसेल आणि तरी काय करणार, मग होईल काय सांगापलटी घोडे पडा। युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ठेवायचा। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी विरोधी महायुतीतल्या नेत्यांमध्ये रंगलेला हा कलगीतुरा। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून विस्तवही जात नाही। अशातच रायगडच्या महाड नगर परिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती झाल्यामुळे महायुतीत ठिणगी पडली। त्यामुळे शिवसेनेने सर्व 20 उमेदवार जाहीर करत एकला चलोरेचा नारा दिलाय। यावरून गोगावले आणि तटकरेंमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुगलंय। मला असं वाटतंय हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे, कारण मी काय मला सांगितलं, आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवींद्र असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगापलटी घोडे फडा, हे लक्षात ठेवा। त्यांना किती पण बोटं दाखवू द्या, एक बोट त्यांच्याकडे जातं ते विसरतात, एक बोट माझ्याकडे देताना 4 बोटं त्यांच्या अंगावरती जातात, हे विसरतात। निसर्गाचा धर्म आणि नियम विसरणाऱ्या माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या पामरांनी काय बोलावं। न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा पैचे वक्तव्य करतात, परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे। एकीकडे रायगडमध्ये शिवसेना
आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे शिंदेंचा बालेकिल्ला कल्याणमध्ये महापौर पदावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत. अरे कोणी काहीही बोलू द्या, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल. तुमचं मत एक आहे, परंतु कार्यकर्ते आहेत ते आपसात भांडतात. अरे बाबा, इथे लोक जे आहेत ही लोक जनता जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार. तो मी बोलून, महेश बोलून, निलेश बोलून किंवा कोणी बोलून 1,01% होणार महापौर, हे असं थोडी होतं. अरे लोग, ये पब्लिक है, ये सब जानती है. आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ 8 ते 10 हजार कार्यकर्त्यांची फौज या भारतीय जनता पार्टी तिथे आहे. आणि आमची अशी इच्छा आहे ना भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची की महापौर जो बसावा हा पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा, अशी इच्छा आहे आम्हाला. रायगड आणि कल्याणमध्येच नव्हे तर जालन्यातील महापालिका निवडणुकीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खणाखणी सुरू आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप नेते रावसाहेब दानवेंमध्ये वार पलटवार सुरू झाले. महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय. त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा, युती करा. त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे. मग होईल काय टांगापलटी घोडे करा. आम्हाला आमच्यात बी आहे ना ताकद, असं थोडीच आहे. पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम घ्यायला सांगतो. पण थोडा संयम ठेवला पाहिजे. एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं, दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे. पण त्यांच्यासोबत आम्ही बसू, बसल्याच्या नंतर निर्णय करू. एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भागवत शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत. जळगावमध्येही मंत्री गुलाबराव पाटलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांना थेट इशारा दिलाय. आम्ही त्यांना सांगितलं की सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार आहोत. आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते. महायुतीच्या नेत्यांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हानांचा सामना रंगलेला असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यामध्ये त्या सोयीप्रमाणे त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे. जिथे महायुती शक्य आहे तिथे महायुती झालेली आहे, कुठे 2 पक्षांची युती झालेली आहे, कुठेच युती झालेली आहे. त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटी निवडणूक आहे, ही मोठी निवडणूक नाही आहे, हे राज्याची निवडणूक नाही आहे. तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात. महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो. याचं कारण महापालिका ही मोठी शहर आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण निवडणूक लढवावी अशी इच्छा असते. या पार्श्वभूमीवरती एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवरती महायुतीत कोणतीही टोकाची कटुता न येता मध्यम मार्ग काढण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.